अमेरिकेला कोणताही धोका नसताना फक्त इस्रायल लॉबीच्या दबावातून जे युद्ध आपण सुरू केलंय त्याचा निषेध म्हणून मी पदाचा तात्काळ राजीनामा देतोय, अशी घोषणा अमेरिकेतील दहशतवाद विरोधी संघटनेच्या संचालकाने राजीनामा दिला आणि अमेरिकेतला हा पहिला आवाज ठरला. अमेरिकेतूनच काय, पण जगातून डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकतर्फी निर्णयाचा जाहीर निषेध केला जातोय. पण स्वतःच्या देशातले सैनिक मध्य पूर्वेत मारले जात आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प ज्या असंवेदनशीलतेने ही सगळी परिस्थिती हाताळतायत ते पाहून त्यांच्याच टीम मधले सदस्य आता बाजूला व्हायला सुरुवात झालीय. याआधीही युद्धासाठी निधी वितरित करताना कित्येक खासदारांनी हे युद्ध विनाशकारी आणि अमेरिकेसाठी अनावश्यक असल्याचं सांगितलं होतं. पण अमेरिकेतला हा पहिला राजीनामा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी एक मोठा सेटबॅक का मानला जातो? राजीनामा देताना डोनाल्ड ट्रम्प यांच्याच सहकार्याने कोणत्या गोष्टी जाहीरपणे सांगितल्यात त्याचीच माहिती मी या व्हिडिओत सांगणार आहे. जोसेफ केंट राष्ट्रीय दहशतवाद विरोधी केंद्राचे संचालक म्हणून जबाबदारी पाहणाऱ्या या व्यक्तीने डोनाल्ड ट्रम्प यांच्या अविवेकी निर्णयाचा निषेध म्हणून राजीनामा दिला. जोसेफ केंट यांचं पद नॅशनल काउंटर टेररिझम सेंटर म्हणजेच NCTC संचालक हे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेत अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचं मानलं जातं. हे केंद्र थेट गुप्तचर विभागाच्या अंतर्गत काम करतं आणि CIA, FBI, NSA यासारख्या विविध गुप्तचर संस्थांमधील माहिती एकत्र करून दहशतवाद विरोधी धोरण तयार करण्याचं काम करतं. त्यामुळे या पदावर असलेली व्यक्ती केवळ माहिती गोळा करत नाही तर राष्ट्रीय सुरक्षा धोरणावरही प्रभाव टाकते. अशा उच्च पदावरील अधिकाऱ्याचा राजीनामा हा केवळ प्रशासकीय बदल नसून तो राजकीय आणि धोरणात्मक संकेत देणारा असतो. जर डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात अशा व्यक्तीने मतभेदांमुळे राजीनामा दिलाय तर तो सरकारच्या आतल्या असहमतीकडे निर्देश करतो. विशेषतः राष्ट्रीय सुरक्षेसारख्या संवेदनशील क्षेत्रात मतभेद उघड होणं हे नेतृत्वाच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतं. याचा ट्रम्प यांच्यासाठी सेटबॅक कसा ठरू शकतो याची काही कारणं आहेत. पहिलं म्हणजे NCTC प्रमुख हा धोरण निर्मितीमध्ये विश्वासार्ह सल्लागार असतो. त्याच्या जाण्यामुळे निर्णायक प्रक्रियेत सातत्य आणि स्थिरता कमी होऊ शकते. दुसरं म्हणजे इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा झालाय आणि आधीच टीका करत असलेल्या विरोधकांना डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करण्याची ही प्रभावी संधी मिळते. प्रशासनातलेच मतभेद जनतेसमोर मांडता येतात. तिसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरही याचा परिणाम होतो. मित्र देश आणि प्रतिस्पर्धी देश दोघेही अशा घडामोडींवर लक्ष ठेवतात. उच्च पदस्थ अधिकाऱ्याचा राजीनामा म्हणजे धोरणातील अनिश्चितता किंवा अंतर्गत अस्थिरता असा संदेश आता जगभरात गेलाय, ज्यामुळे अमेरिकेच्या धोरणात्मक भूमिकेवर परिणाम होऊ शकतो. जोसेफ केंट यांनी राजीनाम्याचं जे पत्र लिहिलंय त्यात ते म्हणतात की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, खूप विचारांती मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय. मी माझ्या अंतःकरणाशी प्रामाणिक राहून इराणमधील सुरू असलेल्या युद्धाला पाठिंबा देऊ शकत नाही. इराणकडून आपल्या राष्ट्राला कोणताही तात्काळ धोका नव्हता आणि हे स्पष्ट आहे की इस्रायल आणि त्याच्या प्रभावशाली अमेरिकन लॉबीच्या दबावामुळे आपण हे युद्ध सुरू केलं. जून 2025 पर्यंत आपल्याला समजलं होतं की मध्य पूर्वेतील युद्ध हा एक सापळा होता, ज्यामुळे अमेरिकेने आपल्या देशभक्तांच्या मौल्यवान जीवांचा बळी दिला आणि आपल्या राष्ट्राची संपत्ती आणि समृद्धी कमी केली. सध्या इस्रायल मधील उच्च पदस्थ अधिकारी आणि अमेरिकन माध्यमातील प्रभावशाली व्यक्तींनी एक दिशाभूल करणारी मोहीम राबवली, ज्यामुळे आपल्या अमेरिका फर्स्ट धोरणाला पूर्णपणे धक्का बसला आणि इराण विरुद्ध युद्धाला प्रोत्साहन देण्यासाठी युद्ध समर्थक भावना निर्माण करण्यात आल्या. मी प्रार्थना करतो की इराणमध्ये आपण काय करत आहोत आणि कोणासाठी करत आहोत यावर विचार कराल. ठोस कृती करण्याची वेळ आता आहे. आपण दिशा बदलून आपल्या राष्ट्रासाठी नवीन मार्ग तयार करू शकता किंवा आपण आपल्याला अधिक अधोगती आणि अराजकतेकडे जाऊ देऊ शकता. निर्णय आपल्या हातात आहे, अशा शब्दात डोनाल्ड ट्रम्प यांना जाताना केंट यांनी आरसाही दाखवलाय. अमेरिकन व्यवस्थेमध्ये यहुदी अधिकारी मोठ्या प्रमाणात आहेत आणि अमेरिकन श्रीमंतांमध्ये इस्रायली वंशाचे बरेच नागरिक आहेत, ज्यांचं सरकारमध्ये वजन आहे. याच लॉबीच्या दबावातून अमेरिका सातत्याने इस्रायलला मदत करत असते आणि यावेळीही तेच झाल्याचं केंट यांचं म्हणणं आहे. या राजीनाम्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे की जोसेफ केंट गेले ते बरंच झालं.
ते एक कमकुवत नेतृत्व होतं आणि ते बदलण्याचीही गरज होती. डोनाल्ड ट्रम्प सध्या अमेरिकाच काय पण जगात कुणाचंही ऐकण्याच्या मानसिकतेत नाही. परिणामी मध्य पूर्वेतल्या तणावाचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतायत. डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 दिवसांपूर्वी युरोप, आशियातील काही देशांनाही या युद्धात उतरून स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ खुला करण्यासाठी अमेरिकन नौदलाला मदत करावी असं आवाहन केलं होतं. मात्र याकडे सगळ्यांनी पाठ फिरवल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प तावातावाने म्हणाले की अमेरिकेला कोणाच्याही मदतीची गरज नाही आणि नेटो देशांना मी पाहून घेईल. युरोपने तर यात पडायला स्पष्टपणे नकार दिलाय, जो ट्रम्प यांच्या अत्यंत जिव्हारीही लागलाय. इराणकडून होणारे मिसाईल हल्ले आणि ते निष्फळ करण्यासाठी वापरावी लागणारी एअर डिफेन्स सिस्टम, याशिवाय लढाऊ विमानं यासह युद्धात अमेरिका सध्या एका दिवसाला साधारण 16,000 कोटी रुपये एवढा खर्च करते. गेल्या 2 आठवड्यातला एकूण खर्च पाहिला तर तो 1 लाख कोटींच्याही वर गेलाय. इराणकडून तर हा खर्च जाहीरपणे जगाला दाखवला जातोय आणि हे आकडे पाहूनच अमेरिकन नागरिक प्रश्न विचारतायत की आपल्या देशाला कोणताही धोका नसताना आमच्या करातून जमवलेला एवढा पैसा आपण खर्च का करतोय. या पलीकडे जाऊन अमेरिकेच्या सैनिक या युद्धात शहीदही होत आहेत आणि मिसाईल इंटरसेप्ट केल्यानंतर त्याचा जो मलबा पडतो त्याखाली दबून कित्येक नागरिकांचाही आतापर्यंत जीव गेलाय. अमेरिका आणि इस्रायलच्या एअर स्ट्राईक मध्ये इराणच्या एका शाळेतील 150 मुलींचा मृत्यू झाला होता. या कारवाईबद्दलही पाश्चिमात्य देश ट्रम्प यांच्यावर टीका करतायत. जोसेफ केंट यांच्या राजीनाम्यानंतर प्रशासनातले मतभेद अजूनही वेगाने समोर येणं अपेक्षित आहे, जे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढवणार आहे. तर माहिती कशी वाटली? माहिती आवडल्यास पुढे शेअर जरूर करा आणि story.com ला सबस्क्राईब करा.